वापरायचं कसं या नवीन सिरीजमध्ये शॉर्ट फॉर्म मला तुमच्याबरोबर शेअर करायचं की प्रॉडक्ट वापरायचे कसे. आत्ता बाजारामध्ये नायका, तिरा, मिंत्रा, फ्लिपकार्ट, ॲमेझॉन एक ब्युटी प्लॅटफॉर्म नाही की जिथे असंख्य प्रॉडक्ट्स आहेत. इश्यू प्रॉब्लेम आपल्याला माहिती असतो, त्याच्यावरचं परफेक्ट प्रॉडक्टही आता आपल्याला माहिती असतं, पण परफेक्ट इश्यू आणि परफेक्ट प्रॉडक्ट त्याच्यासाठीचा याच्यामध्ये न नीट वापरल्यामुळे ना त्याचे आपल्याला करेक्ट व्हॅल्यू बेनिफिट्स मिळत नाहीत आणि आपल्याला असं वाटतं की प्रॉडक्टच खराब आहे. तर तसं नसतं. त्यामुळे कळकट्ट अवस्थेत आणि खूप सारी सर्दी शेंबूड या अवस्थेत सुद्धा मला तुमच्याबरोबर शेअर करायचं की तुमच्याकडे जर हायड्रेटिंग टोनर असेल, टोनर ही अशी गोष्ट की कशी वापरावी तेच कळत नाही. वंडरचा समजा टोनर आहे तुमच्याकडे किंवा अनुवाचा 70+ असेल किंवा तो टिरटिरचा महागाचा असेल, हे सगळे हायड्रेटिंग टोनर आहेत. तर मॉइश्चरायझरच्या आधीची एक स्टेप की ज्याच्यामुळे हायड्रेशन लेअर बाय लेअर आपण वाढवत जातो आणि भरपूर हायड्रेट करतो, पोषण देतो, ओलावा देतो त्वचेला. 3 पद्धती आहेत टोनर वापरायच्या. एक म्हणजे फेसवॉश झाल्यानंतर ओल्या चेहऱ्यावरती सफिस्टिकेटेड कॉटन घ्यायचं आणि ते ओलं खळायचं आणि तिकडे लावून टाकायचं. फॉर एक्झाम्पल असं घेतलं, असं समजा की माझा फेसवॉश वगैरे झालेला आहे आणि त्याच्यावरती असं छान गार सगळीकडे असं छान डॅब मोशनमध्ये सगळीकडे लावून टाकायचं. त्याच्यावरती आपला मॉइश्चरायझर लावायचा, सनस्क्रीन लावायचा आणि काम झालं. दुसरी पद्धत कोणती आहे? सँडविच पद्धत. म्हणजे काय तर आपण हा टोनर सगळीकडे लावून झालेला आहे, ओके, डॅब केलेलं आहे, आपल्या त्वचेनं ते शोषून घेतलेलं आहे. त्याच्यावरती मॉइश्चरायझर लावायचं, जे काय मी आता ऑफकोर्स दाखवण्यासाठी कमी लावते उगाच ते लावायचं आणि त्याच्यावरती पुन्हा एकदा सँडविच पद्धतीप्रमाणे कॉटनवरती घ्यायचं टोनर आणि काय करायचं, ओलं हे करायचं. सो आधी टोनर लावला, मग मॉइश्चरायझर लावला आणि हे गार थंड कामिंग पॅड मास्क सारखे परत एकदा त्याच्यावरती लावले. याला म्हणतात सँडविच पद्धत. यानं प्रचंड हायड्रेशन होतं. त्याला वेट बँडेज पद्धत असं सुद्धा म्हणतात, गार. तर हे आता टोनर काम करणारे मास्क सारखं, हायड्रेटिंग मास्क सारखं. आणि तिसरी पद्धत टोनर लावायची जी मला सगळ्यात जास्त आवडते ती म्हणजे जेव्हा अतिशय आपल्याला उशीर झालेला असतं तेव्हा काही करायचं नाही, फेसवॉश आंघोळ झालेली आहे, पुसून झालेला आहे किंवा थोडंसं ओला असेल आणि छान भरपूर मॉइश्चरायझर घ्यायचं, ते सगळीकडे लावायचं पटापट. ओके, आता हे कुठलं मॉइश्चरायझर असं तुम्ही विचारणार असाल तर हे एम्ब्रोलिसे सेन्सिटिव्ह, जे माझं नेहमीचं आता खूप ड्राय स्किन आहे, तर हायड्रेशन आणि या काळामध्ये ड्रायनेसमध्ये मी वापरते असं ते मॉइश्चरायझर आहे. हे सगळीकडे लावलं आणि असं हातात घ्यायचं मस्त टोनर, भरपूर पाणी टाकतो की नाही तसं, असं पंचामृत, आणि ते घ्यायचं असं चपटं सगळं सांडायला लागतं त्याच्यात आणि त्या पाण्याबरोबर मस्त त्याला मुरवून टाकायचं. छान गार ओलं असल्यामुळे जो काय तुम्हाला मसाज करता येतो ना, असं सगळीकडं गार थंड. तुमचं मॉइश्चरायझर थिक असेल, लवकर मुरण्यासाठी मदत होणार. हायड्रेशन लेवल गेम हाय, उच्च लेवलचा.